साधारण 2012-13 सालातला देशातला माहोल आठवतो. जनलोकपाल आंदोलन संपून साधारण वर्ष दीड वर्ष झालं होतं. मे बी अण्णा लिहिलेल्या टोप्या कोणी वापरत नव्हतं, पण टोप्या होत्या सगळ्यांकडे. देशातल्या नागरिकांमध्ये सत्ता बदलाचं वारं वाहायला लागलं होतं, कारण लोकांमधली नाराजी उफाळून आली होती. ही नाराजी सलग 10 वर्ष सत्तेत असलेल्या सरकारबद्दल, या सरकारमधल्या नेत्यांबद्दल आणि नेत्यांच्या कारभाराबद्दल होती. ही नाराजी उफाळून येण्याचं निमित्त ठरलं होतं अण्णा हजारेंचं आंदोलन, ज्यामुळे काँग्रेस प्रणित यूपीए सरकारच्या विरोधात वातावरण पेटलं होतं. त्याचा इम्पॅक्ट 2012-13 मध्ये दिसून आला. पण तेव्हा भारतात जे घडलं ते रिपीट होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सरकारच्या विरोधात असलेली नाराजी, लोकांचा रोष हा वेगवेगळ्या कारणांमुळे वाढतोय आणि त्याचवेळी सत्तेतल्या पक्षाचं, नेत्यांचं आणि कारभाराचं सॅच्युरेशन आल्याची चर्चा आहे. पण 2012-13 रिपीट होत असल्याच्या चर्चा का सुरू झाल्या आहेत, तेव्हा काय घडलेलं आणि आत्ता काय घडतंय समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. जो रिपीट होण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे तो 2012-13चा घटनाक्रम आधी बघूयात. देशात 2004 साली काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएचं सरकार आलं. 2009 मध्ये सुद्धा त्यांनी बाजी मारली आणि सलग 2 टर्म त्यांचंच सरकार सत्तेत राहिलं. डॉक्टर मनमोहन सिंग हे सलग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले. त्याआधीही अनेक वर्ष देशात काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळे पुन्हा कारभार त्यांच्याच हातात आला. पण या 10 वर्षांच्या काळात यूपीए सरकारवर अनेक आरोप झाले. कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा यावरून झालेले आरोप सगळ्या देशात गाजले. दुसऱ्या बाजूला दहशतवादी हल्ले, स्फोटांची मालिका, भारत आणि अमेरिकेमधले संबंध, अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप अशा अनेक गोष्टींबद्दल लोकांच्या मनात असंतोष होता. त्यात सरकारमधल्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप होत होते. भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात 2011 मध्ये जनलोकपाल आंदोलनाची घोषणा करण्यात आली. जवळपास 8 महिने हे आंदोलन सुरू राहिलं. डिसेंबर 2011 मध्ये तोडगा निघाला असला तरी 2012 मध्ये काही ठिकाणी पुन्हा आंदोलन झालं, ज्याची धग अगदी 2013 पर्यंत जाणवत राहिली आणि 2014 मध्ये देशात सत्ता बदल झाला. या सत्ता बदलाला आंदोलन हे निमित्त ठरलं होतं. पार्श्वभूमी अनेक छोट्या फॅक्टर्सची, सरकार विरोधात साचत गेलेल्या नाराजीची होती. आता हे सगळं रिपीट होण्याची चर्चा का सुरू आहे, तर सध्या घडत असलेल्या घडामोडी. भारताने युरोपियन युनियन सोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला. मागच्या काही महिन्यात असे बरेच करार करण्यात भारत आघाडीवर आहे. पण एका बाजूला ट्रेड डील होत असलं तरी दुसऱ्या बाजूला टॅरिफच्या माध्यमातून अमेरिका वाढवत असलेल्या दबावाची सुद्धा चर्चा आहे. ज्या ट्रम्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला मित्र म्हणतात, त्या ट्रम्प यांनीच भारतीयांनी अमेरिकेत येण्याबद्दल आखलेले कठोर नियम, H1B व्हिसा, ऑइलची खरेदी याबद्दल भारतावर टाकण्यात येत असलेला दबाव चर्चेत आहे. त्यामुळे भारताचे अमेरिकेशी अमेरिकेच्या टर्म्सवर संबंध असल्याची टीका वारंवार होत आहे. सोबतच टॅरिफ आणि इतर नियमांचा फटका भारतीयांना थेट बसतोय. 2012-13 मध्ये सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी कारणीभूत ठरलेला एक मुद्दा महागाई, रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढलेली किंमत हा सुद्धा होता. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत ऑल टाइम लो आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडरचे भाव सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक क्रायसिसच्या वारंवार होणाऱ्या चर्चा, रुपयाचं कोसळणं हे सुद्धा नाराजीला बळ देणारे मुद्दे आहेत, ज्यामुळे विरोधात जनमत तयार व्हायला, असंतोष तयार व्हायला मदत होते. सोबतच भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा अनेकदा चर्चेत येतात. एका बाजूला भारताला युरोपसारखा भक्कम मित्र मिळाला, पुतीन यांच्यासोबतचे आणि पर्यायाने रशियासोबतचे संबंध आणखी घट्ट झाले, तर अमेरिकेनेही भारताला असलेला पाठिंबा अनेकदा बोलून तरी दाखवला. पण जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा पाकिस्तानच्या बाजूने चीन, तुर्की आणि अझरबैजान हे 3 देश उभे राहिले. त्यांनी पाकिस्तानला शस्त्रसामुग्री सुद्धा पुरवली. पण प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी भारताच्या बाजूने कुठलाच देश पाठिंब्याच्या पत्राच्या पलीकडे उभा राहिला नाही, अशी चर्चा झाली. त्यात भारत आणि पाकिस्तानने सीज फायरला अनुकूलता दर्शवली तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मध्यस्थीने सीज फायर झाल्याचा दावा केला आणि भारताचं परराष्ट्र धोरण, अमेरिकेवरचं अवलंबित्व या गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या. या सगळ्यातून साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांबद्दल नाराजी तयार झाल्याचंही बोललं गेलं. सध्या आणखीन एक मुद्दा गाजतोय तो UGCच्या नव्या नियमाचा. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अर्थात UGCने नुकताच एक नवीन नियम लागू केलाय. या नियमानुसार देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी बनवणं गरजेचं आहे. ही कमिटी SC, ST आणि OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकेल आणि त्यांना निर्धारित वेळेत सोडवेल. पण
हा नियम आणि यातल्या तरतुदींच्या विरोधात उत्तर प्रदेश आणि देशाची राजधानी दिल्लीमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. भाजपची कोर वोट बँक समजल्या जाणाऱ्या सवर्ण समाजातल्या नागरिकांनी, तरुणांनी या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्याच विरोधात आंदोलन केलंय. त्यांची मुख्य नाराजी आहे ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर. मुळात योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल या एकाच मुद्द्यावरून नाराजी आहे का, तर असंही नाही. भावी पंतप्रधान म्हणून चर्चेत येणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना आपल्याच गृह जिल्ह्यात म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच रोषाला सामोरं जावं लागतंय. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना शाही स्नान करण्यापासून रोखण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला गेला. इतका टोकाला की यातून योगींनी नाव न घेता शंकराचार्यांचा उल्लेख कालनेमी असा केला. त्यानंतर इतर तिन्ही शंकराचार्यांनी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पाठिंबा जाहीर केला. इथं हिंदुत्ववादी आणि ब्राह्मण समाज भाजपवर आणि योगींवर नाराज झाल्याच्या चर्चा झाल्या. कॉरिडॉर बनवण्याच्या कामावेळी अहिल्यादेवी होळकर यांनी वसवलेल्या मणिकर्णिका घाटाची तोडफोड करण्यात आली. यावेळी शिवलिंगाची आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आरोप करण्यात आले. यामुळेही हिंदुत्ववादी मतदार जो भाजपचा पाठीराखा आहे तोच भाजपवर नाराज झाल्याचं बोललं जाऊ लागलं. मणिकर्णिका घाटावर झालेल्या कामाबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवण्यात आली. अहिल्यादेवींच्या मूर्तीवर बुलडोजर चालवण्यात आला असा आरोप करत अगदी महाराष्ट्रात सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनीच भाजपच्या आणि योगींच्या विरोधात आंदोलनं केली. भाजप सरकारच्या काळात अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यात आलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला. पण त्याही वेळी श्रीराम मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना उद्घाटन करण्यामुळे काही साधू संत आणि शंकराचार्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. भाजपच्या हक्काच्या मतदारांमध्ये, हिंदुत्ववादी संघटनांमध्ये घोषणा प्रचंड प्रसिद्ध आहे. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा अभी बाकी है. पण डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्या, राम मंदिरासारखे प्रश्न प्रत्येक ठिकाणी निर्माण करू नका असं इशारावजा विधान केलं होतं. त्यामुळे भाजपचा मतदार त्यांच्यावर नाराज झाल्याची चर्चा झाली. पण हेच दुसऱ्या बाजूला संघ भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा झाल्या तेव्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा फटका सहन करावा लागला. थोडक्यात काय तर फक्त सामान्य नागरिकच नाहीत तर वोटर बेस ते केडर बेस केंद्र सरकारबद्दल, पंतप्रधान मोदींबद्दल, योगींबद्दल आणि भाजपबद्दल असलेली नाराजी वेगवेगळ्या मार्गाने दाखवत आहे, जे याआधी 2012-13 मध्ये घडलं होतं. पण तेव्हाचं वातावरण, तेव्हाची परिस्थिती आत्ता रिपीट होईल अशी शक्यता असण्याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तेबद्दलचं सॅच्युरेशन. 2014, 2019 आणि 2024 सलग 3 टर्म देशात भाजप प्रणित एनडीएची सत्ता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींवरून साचत गेलेली निराशा साहजिकच वाढल्याची चर्चा होते. भाजपच्या सत्तेच्या पहिल्या 10 वर्षांच्या काळात भाजपच्या विरोधात, भाजपच्या नेत्यांच्या विरोधात फारशी आंदोलनं झाली नाहीत. पण मागच्या काही महिन्यात ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलची नाराजी या आंदोलनांमधून, निर्णयांना होत असलेल्या विरोधातून सातत्याने पुढे येताना दिसत आहे. पण अर्थातच तिची तीव्रता अद्याप तरी 2012-13 मध्ये जे घडलं किंवा जितकं मोठं आंदोलन उभं राहिलं तितके नाहीये. त्यामुळे चर्चा सुरू असली तरी 2012-13 मध्ये जे घडलं ते खरंच रिपीट होणार का, की आंदोलनं, विरोध आणि सॅच्युरेशन हाताळण्यात सध्या नेतृत्वाची कमान सांभाळणारे नेते यशस्वी होणार? तुम्हाला काय वाटतं? 2012-13 रिपीट होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.